आज आपण बनवणार आहे मस्त असं झटपट शाबूची खीर। बघू शकता तुम्ही इथं मी शाबू घेतलेले आहे। इथं मी शाबू मोठा घेतलेले आहे। तुम्ही ह्याच्या जागेवर छोटा मोठा कोणताही शाबू वापरू शकता। मस्त अशी झटपट तयार होणारी आणि पौष्टिक खीर तयार करणार आहे। तर ही खीर आपल्या घरात सर्वजण खाऊ शकतात। लहान लेकरं, मोठे माणसं, म्हातारे माणसं सर्वांनाच मस्त अशी पौष्टिक खीर आहे। खाल्ल्याने आपलं शरीर सुद्धा फिट राहतो। शाबूची खीर खाल्ल्याने एक नंबर राहते शाबूची खीर। तुम्ही आठवड्यातून 2दा नक्की बनवून खात जावा। त्यासाठी काय करायचं आहे तर सर्वात आधी इथं आपल्याला 1 वाटी शाबू घेतलेले आहे। हे शाबूला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। बघू शकता इथं मी 3 पाण्याने स्वच्छ शाबू धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला शाबूमध्ये पाणी ॲड करायचं आहे। मी इथं अर्धा ग्लास पाणी ॲड केलेले आहे। शाबूच्या वरती पाणी आलं पाहिजे। बघू शकता इतकं शाबूच्या वर थोडंसं पाणी आलंय आपल्याला हे आता भिजत ठेवायचं आहे। आपल्याला हा शाबू 8 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। त्याच्यावर झाकण ठेवून 8 तासानंतर आपल्याला ही खीर बनवण्यासाठी पुढे यूज करायचा आहे। शाबू खीरसाठी लागणारे इथं आपल्याला काजू घेतलेले आहे 7-8 एक, बदाम 7-8 आणि 10-12 मनुक्या। हे सर्व आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। आपलं शाबूला 8 तास पूर्ण झालेला आहे भिजून। मस्त असं शाबू रेडी झालेला आहे। आता आपण हे शिजवून घेऊया। इथं आपण गॅसवर स्टीलचं टोप ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आपल्याला। इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। दूधला आपल्याला छान असं उकळी येऊन द्यायचं आहे। दूध गरम करून घेऊया। बघू शकता इथं आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले शाबू ॲड करून घेऊया। आपण इथं भिजवलेले शाबू ह्याच्यात ॲड करायचा आहे। आपण ह्याच्यामध्ये शाबू ॲड करून घेतले आहे। पाहू शकता तुम्ही। आपल्याला याला हलवत मस्त असं शिजून घ्यायचं आहे। शाबू जोपर्यंत पूर्ण ट्रान्सपरंट दिसत नाही तोवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर शाबू अगदी काचासारखा चमकतो। तोपर्यंत इकडे आपण घेतलेले काजू बदाम बारीक तुकडे कट करून घेऊया। बघू शकता आपली खीर मस्त अशी उकळी आली आहे, शिजत आहे। पाहू शकता आपले शाबू मस्त असे गहाळ असे भिजलेले आहे। 8 तास आपण भिजवलेले आहे, त्यामुळे लवकरच शिजणार आहे। 5 ते 6 मिनिटच लागणार आहे आपले शाबू शिजायला। शाबू अगदी पूर्ण दुधातच शिजवायचे आहे आपल्याला। ही खीर पूर्ण दुधातच करायचं आहे। पाणी अजिबात ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले बारीक चिरलेले मनुक्या आणि तुकडे केलेले काजू आणि बदाम हे सर्व ह्याच्यात ॲड करायचं आहे। हे सर्व पौष्टिक पदार्थ आहे। आपल्या शरीराला खूप जास्त हेल्दी राहण्यात मदत करतं। त्यामुळे ही खीर नक्की एकदा बनवून खावा। आपल्या शरीराला एनर्जी येते, ताकद मिळते आणि शरीर जर आपलं फिट राहतो या खिरीमुळे। शाबूची खीर एकदम मस्त आहे। घरच्या घरी बनवा आणि आठवड्यातून 2दा खात जावा। आणि आपण याच्यात थोडीशी इलायचीचे वरचे जे कवर असतं इलायचीचे ते टाकायचं आहे। त्याच्याने खिरीमध्ये खूप छान असं इलायचीचा सुगंध येतो। एंडला आपण इलायची पावडर याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता याच्यामध्ये मी 4 चम्मच साखर ॲड करणार आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये धागेवाले मिश्री असते ना ती सुद्धा यूज करू शकता साखरच्या जागेवर। 4 चम्मच आपण साखर ॲड केले आहे। तर आपल्याला हलवत छान असं शिजून घ्यायचं आहे अजून 1-2 मिनिटं। ही खीर बनवणं खूप सोपं आहे आणि खूप जास्त पौष्टिक आहे। बघू शकता आपली खीर आता रेडी झालेली आहे। पूर्ण शाबू ट्रान्सपरंट झालाय। मस्त असं शाबू आपला शिजलाय। तर आता आपल्याला इथे गॅस ऑफ करायचा आहे।
आपण इथं गॅस बंद करून वरून आपण इलायची पावडर टाकणार आहे. इलायची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. वरून इथं आपल्याला 1 चम्मच भरून साजूक तूप ॲड करायचं आहे. तुम्हाला हा खिरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. पाहू शकता किती पौष्टिक आणि सुंदर अशी खीर आपली तयार झालेली आहे. तुम्हाला हा खिरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता आपण खीर इथं खाण्यासाठी तयार आहे. आता मी खीर खायला चालले. तुम्ही पण या सर्वजण खीर खायला. मी तर आता खीर एन्जॉय करणार आहे. मस्त अशी खीर रेडी झालेली आहे आपली, 1 नंबर. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवा आणि एन्जॉय करा. घरच्या घरी मस्त खावा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.